नमस्कार. आषाढी एकादशीनिमित्त पश्चिम महाराष्ट्र केसरी भव्यस ओपन ब्रिगेड शर्यत मैदान आज पार पडत आहे बोरजाईवाडी फाटीवरती. आणि या मैदानाच्या सेमीफायनल एकमध्ये सुंदर असा साज पाळताना दिसला आपल्याला मित्रांनो. पंचम हिंद केसरीचा मानकरी दहीगावकरांचा पाखऱ्या आणि त्याच्यासोबत राणा पळाला आहे. आपल्यासोबत पाखऱ्याचे मालक आहेत, त्यांचे सहकारी आहेत. तर बघूया आता कशा पद्धतीचं नियोजन आज झालं. तर शेठ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज कसं नियोजन झालं तर राणाचं आणि पाखऱ्याचं? रानातून पाखरं म्हणजे कसं ते आमचं दोन संबंध आहेत पाहुण्याचं. हां आणि बऱ्याच दिवस झालं मागत पण होती पाहुणे. मग ती आज म्हणजे काल परवाची अचानक झालं नियोजन आणि पळवली गाड्याचं. किती वेळ गटात पळाली गाडी आपली? 33 नंबर गटात पळाली. 33 मध्ये पळाली आणि सेमीफायनल 1 मध्ये. 1 मध्ये पळाली. आता गटाचं स्पीड वगैरे कसं वाटलं होतं? काय गटात गाडीला कठारला चांगलं स्पीड लागलं. त्याच्यावर अंदाज लागला होता की आपली गाडी राहील. आणि सेमीला पण चांगली गाडी पळाली आणि राहिली फायनलला. काय सांगाल? गाडी अंगावर असली की पाखऱ्या सोडत नाही, सुनील मोऱ्यांचं वाक्य आहे. काय सांगाल? हा, ते बरोबरच आहे. ते बोलले ते बरोबरच आहे. कारण शेजारी गाडी असो किंवा कुठे असो, फक्त अंगावर गाडी आली की पाखऱ्या सोडत तिथं नाही. गाडी सोडत नाही. एक त्याचा एक वेगळंच नाव पडलंय त्याचं की दहीगावकरांचं पंचम हिंद केसरी पाखऱ्या अंगावर गाडी आली की सोडणार नाही. आता आजचा जर आपण सेमीफायनल जर बघितलं असेल की ज्या पद्धतीने एक आता पाखऱ्याचं एक वैशिष्ट्य होत चाललंय. तर आजच्या सेमीमध्ये पण आपण बघितलं तर तो गाडी असं म्हणतो ना आपण की बघून पळतो मान इकडे तिकडे असं ह्याच्यात त्याच्याच पद्धतीनं आज पण सेमी काढला त्यानं. हा, ते म्हणजे कसं साईडची गाडी बघतो ना. एकदा गाडी बघितली की अंदाज घेतो मग पळतो तो. मग तसं बघायला गेलं तर आता खालपासून शेवटपर्यंत स्पीड एकसारखं लावतोय आणि निकालाला कुठंतरी वाढत जात होता. त्याचं एक वैशिष्ट्य होत चाललंय ते. त्याला मग ते टॅक्टर घालली त्याला मग ते अंगचीच टॅक्टर आहे. बाबा आपल्याला निकाल दिसल्यानंतर जास्त पिंडी जायचं आहे निकालाला हवरात झाला टाप गेर टाकतोय पहिल्यापासून. म्हणजे असं आदत होता तसाच, म्हणजे असं थोडं फक्की टाकलेली दिसली म्हणलं की ते डबल स्पीड मिळतो लगेच. एकदम निकालात घुसलेला कळत नाही. त्याच्याबरोबर राणा पळाला. राणाचा पळ कसा वाटला? चांगला आहे त्याचा पण. ड्रायव्हर कोण होताच गाडीवर? सोन्या ड्रायव्हर. सोन्या ड्रायव्हर कायमच असते आपला. म्हणजे कुठंतरी आपण बघत आलो की आता प्रत्येक तुम्ही सांगत असता सोन्या ड्रायव्हर आणि पाखऱ्या एक समीकरण आहे. बऱ्याच मैदानामध्ये आपण बघितलंय. काय सांगाल सोन्याविषयी? सोन्याचं कसं बरंच वर्ष झालं, म्हणजे आता 1.5-2 वर्ष झालं तेच गाडी आणतोय. आणि कसं त्याला ट्रॅक्टर गावलेला आहे टाकून पळवायची. आणि त्याला बैल चांगला पळतो त्यामुळे आम्ही त्याला कंपल्सरी बसवतोय. आणि असं काय नाही, भरपूर म्हणजे सगळ्या ड्रायव्हरांनी गाडी आणलेली आहे पाखऱ्याची. सगळी जेवढी मोठी ड्रायव्हर आहेत ना त्यांनी सगळ्यांनी गाडी आणली. जिथं मोठं मैदान असतात, जिथं महारथी असतात, तिथं फायनल असतं. हा, तो असतोच. काय सांगाल? तर ती वैशिष्ट्यच आहे. मोठ्या मैदानात मोठं मैदान म्हटलं की तो फायनल राहणार. त्याच्याकडून तर चूक होऊन देत नाही मोठ्या मैदानात. त्याची एक वेगळीच खासियत आहे. आणि पायरा कधी त्याचा एकदम मोठा नसतो. हा, मीडियम पैरा असतो. मीडियम पैरातच तो पळून पण तो फायनल राहतोच. शेट आता बघायला गेलं तर पाखऱ्या आता पळतोय, नाव करतोय, बरेच चढ उतार गेले. पण त्याचं आदतपासून आतापर्यंतचा आता तुम्ही सगळा प्रवास आजपर्यंत बघितलाय. काय सांगाल? मग त्याचा आदतपासूनच ज्या टायमाला तो आदतला पळत होता ना त्या टायमाला आम्हाला कळालं होतं की बाबा तो पुढं सुद्धा आपलं नाव करणार आहे. मग त्याच्यामुळे आम्ही जास्त ठेवलं ना आतापर्यंत. असा विषय झाला. मग कुठंतरी एक मधला काळ पण त्याचा वाईट गेला. थोडासा आजारपण असेल. काळ भरपूर गेला त्याचा. आजारपणात असल्यामुळे ती संघर्षामध्ये तिने खूप संघर्ष केला. आणि नंतर परत आपल्याला पण असं पायऱ्याला ह्याला भरपूर संघर्ष करावा लागला. मग बघायला गेल्या त्याच्या एवढा संघर्ष कुठल्या बैलाने केला. बरोबर. पण कुठंतरी आता तुमची संपूर्ण टीम असाल, तुम्ही असाल, हार कधी मांडली नाही. आपण म्हणतो ना की या क्षेत्रात दिवस हा प्रत्येकाचा. आता बघितलं तर आता ही एक आता मला ते 6-7 मैदान तर फायनलला होताच कंटिन्यू. आता 1-2 मैदान थोडं झालं 19-20 मध्ये 1-2 मैदान फिरून राहिला आज लगेच. 2 मैदान फेल गेले, जरा थोडं झालं 19-20 होतच. हे बैलगाडी क्षेत्र आहे, ह्याच्यात कसं हार जिथे होणारच आहे. बरोबर. मग ते काय 1-2 मैदानात काय असा जास्त फरक पडत नाही. शेट एक तुमचा अनुभव म्हणून आता ज्यावेळेस आपण विजय होतो किंवा गोलाला असतो त्यावेळेस विचार किंवा विषय सगळा वेगळा असतो. पण या क्षेत्रात हार पण किती महत्वाची? नाही, हार तर ते महत्वाचेच आहे. हार झाल्याशिवाय तर जिंकू शकत नाही आणि जिंकल्याशिवाय तर हारू शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे कुठंतरी हार झाली तर आपल्याला कळतं की बाबा आज काय चुकतंय, पुढच्या मैदानात काय केलं. त्यातून तरी किती दिवसाच्या गॅपने आपला पाखरा असतो? तसं काय नसतं. पैर होण्यावर राहतं अवलंबून. 4-5 दिवस जरी 4-5 दिवसाचा म्हणजे कंपल्सरी पळवतो. पाखऱ्या नक्की कुठल्या मैदानात पळतो जास्त? आदत, दुसरा किंवा ओपनलाच पळवतो? आदत वासर संघ नाही पळवलं अजून. म्हणजे आपलं टार्गेट जातं. म्हणजे आपण मोठ्या मैदानात खेळतो ना, वासराला स्पीड सहन होत नाही. म्हणजे तसं पण नाही. म्हणजे आपण म्हणजे पळवलंच नाही. आणि आपलं म्हणजे पहिल्यापासून असं विचार होतं की आपण बाबा फक्त मोठे मैदान खेळायचे, ओपनचे मैदान.
शेट आता आपला आता एवढं शेती असेल व्यवसाय असेल त्याच्यामधून हा क्षेत्र किंवा नात तुम्ही टिकवत आहे या सगळ्या गोष्टी म्हणजे कसं सर्कल करतात एवढ्या लांबूनचा प्रवास देखील म्हणजे पाखऱ्याला तेवढा असतोय त्याला ती सवय लावून गेलेले आहे आणि आपला हाही परपंच म्हणजे आपण पहिल्यापासूनच करतोय आणि हाही आपण व्यवस्थित सगळं चालू आहे म्हणजे दोन्ही पण आपण म्हणजे असं व्यवस्थितरित्या करतोय म्हणजे जास्त म्हणजे असा कंटिन्यू पण असं ह्याला वेळ देत नाही आता परपंच बघून त्यातूनच थोडं आपण म्हणजे असलं थोडं म्हणजे आता ज्या पद्धतीने शेट तुम्ही आता म्हणताय की ज्या आपलं घरगुती व्यवसाय असून बघून तुम्ही हा नाद करताय आता नवीन नवीन बैलगाडी क्षेत्रामध्ये लोक येतात किंवा नवीन पोरं येतात त्यांना काय संदेश द्याल नाही आपण कसं आहे माहिती आपण आपला अगोदर परपंच करायचा नंतर हे क्षेत्र करायचं दोन्ही जमलं पाहिजे म्हणजे कसं परपंच तर पाहिजे हे सगळ्यात महत्वाचा विषय तो आहे आणि हा विषय काय परिचय नंतर कधी पण करता येतो बरोबर हे असं नाही की बाबा शिवाय आज करावं आणि परपंच नंतर करावं हे असं नाही चालत आज परपंचानंतर आपलं आहे हे नाद केला पाहिजे पण कुठंतरी आता शेट बघायला गेलं तर आता मोठमोठी मैदानं आपण बघतोय आणि आता एक दहेगावकरांचा पाखऱ्या म्हणलं की चर्चा व्हायला आता सुरुवात होते मोठं मैदान असेल मोठ्या गाड्या असतील पाखऱ्याचा कधी सेमीफायनल फायनलला जास्त चर्चा होती गाडी असली की म्हणजे त्यानं छाप सोडली त्याच्यात मोठ्या मैदानामध्ये त्यांनी म्हणजे कसं आता पण गाड्या सोडल्या नाही मोठं मैदान असू द्या म्हणजे आतून असू द्या किंवा पब्लिकने असू द्या पब्लिकने सुद्धा त्याने भरपूर म्हणजे आजपर्यंत त्याने पब्लिकला पळूनच गाड्या हे केलेल्या आहेत सेमीला सेमी पास केलेला होता तेव्हा तो चर्चेत आलेला आहे की असं नाही की तेव्हा पूर्ण नुसता आतून पळवून नाही कारण त्याचं सेमी एवढं स्पीडने त्याने काढलं आहे आतून जेवढा पळतो त्याच्या डबल स्पीडने अंतराने सेमी काढले त्याने बरोबर आहे म्हणजे कुठंतरी गट असेल त्याच्यापेक्षा सीमेला जास्त स्पीड आहे त्यापेक्षा फायनलला जास्त आहे आता शेट ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की एक आता तुमची सहकार्य असू द्या किंवा बैलगाडी मालक म्हणून एखादी इच्छा असते आता बाकऱ्याबरोबर असा कुठलं तुमची इच्छा आहे का की ह्या बैलाबरोबर आपल्याला पळायची एकदा नाही आता इच्छा म्हणजे ह्याने आज पंचम हिंद केसरी झाला आता पुढची इच्छा झाली पाहिजे की बाबा आम्हाला दहेगावच्या पाखऱ्याबरोबर पळायची कारण की हिंद केसरी आहे तो तरी आता तो काय हे नाही म्हणजे त्यांनी पंचम हिंद केसरी थोड्या दिवसात त्यांनी शेतपर्यंत पोहोचला म्हणजे काय तरी म्हणजे असा सहजासहजी पोहोचलेला नाही तो बरोबर आहे तुम्ही ज्यावेळेस समाजामध्ये ज्यावेळेस बाहेर जाता वगैरे काय तुमची ओळख वेगळीच निर्माण करतो हा पाखरा काय सांगा म्हणजे ह्या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन समोरच्याचा कसा आहे त्याच्यानुसार ते आपल्याकडे बघत असते कोणाचा चांगला असतो कोणाचा वाईट असतो त्याच्यानुसार बघणार आहे ते पण चांगलं बघणार आहे ते क्षेत्राकडे ते आपल्याकडे चांगल्या नजरेनं बघणार आहे ते बरोबर आहे आणि ह्याच्याकडे जे वाईट नजरेनं बघणार आहे ते आपल्याकडे वाईटच बघणार आहे ते बघायला गेलं तर आता शेट तुम्ही असाल किंवा आता तुमचेही सहकारी आम्ही प्रत्येक मैदानात बघत असतो संयम आणि शांतता म्हणजे जर बघावं आता ते तुमच्याकडून शिकावं कधी हार होऊ द्या जित होऊ द्या एवढ्या मोठमोठ्या हिंद केसरीच्या मैदानात गोलाला भेटला पण कधी जल्लोष नाही हे क्षेत्रच असं आहे संयम जर असला तर चालतंय आणि जर संयम जर सोडला तर नाही चालत बरोबर आहे कारण की तुम्ही आजपर्यंत कधी म्हणजे असा एवढा मोठा जल्लोष कधीच केला नाही एवढा पंचम हिंद केसरी नाही जल्लोष करायला म्हणजे सगळं वाटतं की मुलांना म्हणजे कसं आपण जल्लोष करा हे पण असा वायपट नसा बरोबर आहे ओव्हर मर्यादित असा एखाद्याच्या मनाला ठेच पोहोचू नये मित्रांनो बघू शकताय पाखऱ्या आत्तापर्यंत 5 वेळा हिंद केसरीचा मानकरी मित्रांनो झालाय प्रत्येक मैदानामध्ये वेगवेगळं रूप त्याचं दाखवत निघालंय आणि जसा पळतोय तसा पळ देखील वाढत चाललाय आणि कुठंतरी एक आपण म्हणतो ना की त्याच्याबरोबरचा साथीदार घेऊन तो नाव करत चाललाय शेटचं नाव करतोय त्यांच्या सहकाऱ्यांचं नाव करतोय इथून पुढं पण असंच नाव करत राहील आणि गुलाल मिळत राहील शुभेच्छा म्हणायला गेलं ही आमची घरचीच गाडी पळाली त्यांना पहिला नाद नव्हता बर आणि 10-11 महिन्याचं वासरू असताना त्यांच्या घरच्या गायचं आणलेलं होतं आणि शिव पळायला लागल्यानंतर त्यांना तो नाद लागला मग त्यांनी ती राणा सांभाळला घरची गाडी म्हणजे ते म्हणजे आपण आणि पाखऱ्याच निमित्त आहे म्हणावं लागेल महत्वाचा विषय म्हणजे आमच्या साडूचा मुलगा आहे कर्मा म्हणजे 100% श्रेय आहे त्याला घेऊन देण्यात पाखऱ्याला काय सांगाल पाखऱ्याच्या पळाबद्दल काय सांगाल चांगला पळतो आता एवढं सगळं आता तुम्ही ऐकताय पाखऱ्याचं नाव एवढ्या मोठमोठ्या मैदानात घेतलं जातं आता कंटिन्यू तुम्ही सोशल मीडियावर वगैरे पण बघत असाल लहानपणापासून आता तुम्ही पण त्याला बघितलं असेल कधी वाटलं होतं की बाबा इथपर्यंत जाईल नाही घेतलं तेव्हाच वाटलं होतं जाईन म्हणून शेट बद्दल काय सांगा शेटचा स्वभाव सांगा स्वभाव चांगला आहे चला ठीक आहे जास्त वेळ घेत नाही आता फायनल देखील पळायचे खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला